रसिक सुद्धा डोळ्यात तेल घालून पाहतो थंडीचं सुद्धा त्याला थंडी वाजना वा पोरकीचा संघ हा 8 नंबरचा प्लेअर बुद्धचवाडी संघावर चाल करून गेलाय आपल्या संघासाठी काय करतो लांब लाट मारून पाऊल काढण्याच्या प्रयत्नामध्ये पण अजून काय नाही बुद्धचवाडीचा संघ सुद्धा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये इकडे तिकडे धावण्याच्या प्रयत्नामध्ये आणि बुद्धचवाडीचा संघ पकडण्याच्या प्रयत्नामध्ये असफल आणि आपल्या ग्राउंड मध्ये परत हा सामना संपतात मसोबा संघ निमतो आणि शिवाजी क्रीडा मंडळ वाखारी या दोन्ही संघ नायकाला पहिला पुकार हा सामना संपवतो आपण एका मिनिटामध्ये ग्राउंडवर येतो पेटवडगाव या संघाचा प्लेअर बुद्धचवाडी या संघावर कॉल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एक गुण मिळवलेला आहे आणि धरतीच्या वेळेचा प्लेअर पेटवडगाव या संघावर कॉल करून गेला आहे आणि 7 नंबरचा पेटवडगाव या संघावर चाल करून गेलेला आहे पाहूया नक्कीच आपल्या संघासाठी खूप पाहूया नक्कीच आपल्या संघासाठी एक गुण मिळत होता आणि पेटवडगाव संघ सुद्धा पकडण्याच्या प्रयत्नामध्ये तरी असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत आणि पेटवडगाव या संघाचा प्लेअर भरकेच्यावाडी संघावर चाल करून गेलाय नक्कीच लांब पाय करून हात लांब करून भरकेच्यावाडी संघ सुद्धा त्यांना खरंच पकडण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच मला वाटते आणि असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत सुनील सहके यांनी कृपया खबर करूया सुनील सहके यांनी कृपया आणि चांगल्या प्रकारे पकडलेले आहे आणि बुरकेच्या संघाला एक गुण मिळालेला आहे आता पाहूया बुरकेच्या संघ प्लेअर पेटवडगाव संघावर कॉल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो नाही अजून आणि पेटवडगाव संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये पाहूया इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न हॅलो पेटवडगाव संघाचा प्लेअर भरकेच्यावाडी या संघावर चाल करून गेला पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो नक्कीच तर मला वाटतं आपल्या संघासाठी मिळत होता आणि भरकेच्यावाडीचा संघ सुद्धा त्यांना पकडण्याच्या प्रयत्नामध्ये आहे चांगल्या प्रकारे एक गुण मिळवलेला आहे आणि भरकेच्यावाडीचा आता या ठिकाणी 16 संघ झालेले आहे त्यासाठी याच्या पुढे आता कोणताही संघ घेतला जाणार नाही याची कृपया खेळाडूंनी नोंद घ्यावी चला हा सामना संपतात
आणि चांगला प्रकारे बिंब मिळाले आहे. बक्षीस उधारो खातो आले ते बरोबर नाही. हा चला पेटवर संघाचा नंबरचा प्लेअर भुरकीच्यावाडी या संघावर कॉल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. खरंच इकडून तिकडून धावण्याचा प्रयत्न आणि भुरकीच्यावाडी या संघाचा प्लेअर याने पेटवर संघावर कॉल करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. पण नाही मंगेश खोकले यांनी जर काच केली मंगेश खोकले पकडणारा कैलास मोरके सर यांच्याकडून 200 रुपयाचं मानधन आलं. हा चालू सामन्याचा स्कोर भुरक्याची वाडी 9 पेटवडगाव 5. भुरक्याची वाडी संघ 9. हा प्लेअर आहे 1 नंबरचा मंगेश खोकले यांची कॅच करणाऱ्या 200 रुपयाच्या लालसे बोटी 1 पॉइंट गमावला. जर मंगेश खोकले यांची कॅच नाही झाली तर ते पंच कमिटीला म्हणा भुरके सरचं म्हणणं आहे. हॅलो पेटवडगाव संघाचा खेळ भुरकीच्यावाडी संघावर चालू करून दिला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. आणि भुरकीच्यावाडी या संघाचा 7 नंबरचा प्लेअर पेटवडगाव या संघावर चालू करून गेला आहे. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो ते. खरंच असे दोन्ही संघ तुल्य खेळण्यामध्ये खूप उत्कृष्ट आणि प्रेक्षक सुद्धा सारखे तकमत बघत आहेत. आणि पेटवडगाव या संघाचा प्लेअर भुरकीच्यावाडी या संघावर चालू करून गेला. पाहूया आपल्या संघासाठी काय करतो तो. आणि बोनस प्लस 1 पॉइंट पेटवडगाव या संघाला. आणि हा सामना संपला. वाकाळी वर्सेस हिंदू या दोन्ही संघनायकाला म्हणून आपण लवकरात लवकर हा सामना संपत आहे. हा मंगेश खोकले याच खेळाडूची कॅच करणारा 200 रुपयाचं परदेशी कैलासराव भुरके यांच्याकडून आलेला आहे. पाहूया कॅच करतात का नाही. आणि असफल आणि आपल्या ग्राउंडमध्ये परत. गुणफलक 10 भुरकीच्यावाडी 7 वडगाव. या ठिकाणी चालू असलेला सामना भुरकीच्यावाडी विरुद्ध वडगाव अत्यंत अटीतटीचा आहे. 3 गुणाचा फरक आहे. बघूयात अंतिम सामन्यापर्यंत कोणता संघ विजयी होतो. यानंतर होणारा सामना वाखारी विरुद्ध निमटो. या दोन्ही संघांनी तयार राहावं अशी आपणास नम्र विनंती आहे. वेळ घालू नका कारण 11 वाजलेले जवळपास 3 ते 4 वाजतील. त्यामुळे अधिक वेळ न घालता प्रेक्षक एकदा जर गेले कोणी थांबणार नाही. त्यामुळे प्रेक्षक पाहायला असेल तर सामन्याला मजा येईल. त्यामुळे सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे
आपण पुकार केल्यानंतर हा सामना संपला की लागलीच मैदानात तयार राहायचं, म्हणजे वेळ जाणार नाही. त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे, आपण आपणास मध्यंतराच्या पूर्वी सूचना देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणते पुढे यापुढे सर्व संघांना विनंती आहे, आपण वेळ न घालता ताबडतोब तयार राहावं आणि लवकरात लवकर सामने घेण्यासाठी सहकार्य करावं. या ठिकाणी वडगाव विरुद्ध भुरक्याचीवाडी हा याच संघाची पकड करणारा 200 रुपये एक गुण प्राप्त केलेला आहे भुरक्याचीवाडी संघाला. बघूयात अंतिम सामन्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो. वडगाव संघाचा खेळाडू अत्यंत चपळाईने 8 नंबरचा गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, बोनस घेण्याच्या प्रयत्नामध्ये. बघूयात, सध्या तरी बोनस गुण कोणत्याही खेळाडूला जास्तीची मिळत नाहीत, प्रयत्न खूप चालू आहेत. सुंदर अशा प्रकारची चढाई 8 नंबरचा खेळाडू अत्यंत चपळाईने भुरक्याचीवाडी संघ तितक्याच बेतारी त्याला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये. 11 भुरक्याचीवाडी 7 पेठवडगाव 4 गुणाची आघाडी भुरक्याचीवाडी संघाकडे. शेवटचे 5 मिनिट पंचाचा इशारा, शेवटचे 5 मिनिट या ठिकाणी शिल्लक आहेत. बघूयात अंतिम क्षणापर्यंत कोणता संघ विजयी होतो. वडगाव संघ त्याला पकडण्याच्या बेतामध्ये 1 नंबर खेळाडू याची पकड करणारा 200 रुपयाचे पारितोषिक आहे. हा, प्लेअरनं बोलायचं नाही, प्लेअरनं कोणी बोलू नका, पंचाचा निर्णय अंतिम नाही. 3 गुण पूर्ण क्षणाचा सामना आलेला आहे. वडगाव संघाचा खेळाडू 7 नंबरचा भुरक्याचीवाडी संघावर चाल करून गेलेला. बघूयात आपल्या संघासाठी काय योगदान देतो. सुंदर अशा प्रकारची चढाई बोनस गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये. पंच अतिशय दक्षपणे गुण देण्याच्या बेतात. सुंदर चढाई 1 गुण बोनस प्लस 1 2 गुण वडगाव संघाला प्राप्त. धन्यवाद, अभिनंदन. या प्लेअरची कॅच करणारा 200 रुपये श्री कैलासराव भुरकेसर भुरक्याचीवाडीकर यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 4 मिनिट शिल्लक, पंचाचा इशारा. पकड न झाल्यास भारत गुरुजी आणि आम्हाला 200 रुपये राहतील. हा, सुंदर अशा प्रकारची वडगाव या संघाचा खेळाडू. हा, सुंदर पकड झालेली आहे. परत 1 गुण भुरक्याचीवाडी या संघाला प्राप्त झालेला आहे. चला लवकर, चला बोलू नका, मध्ये प्लेअरने बोलायचं नाही, पटकन बाहेर व्हायचं. रायडर घ्या, बाद झाली, पटकन बाहेर व्हायचं. चला, यानंतर वाखारी विरुद्ध निमतो या दोन्ही संघांना विनंती, आपण तयार आहोत, कपडे काढून रेडी राहा. हा संघ बाहेर गेला की आपण लागलीच मैदानात या. यानंतरच्या सर्व संघांना विनंती आहे, अधिक वेळ न घालता, कारण थंडी अजून वाऱ्याची झुळूक आली नाही. वाऱ्याची झुळूक जर आली तर या ठिकाणी एकही प्रेक्षक थांबणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. प्रेक्षक जर पाहायला नसतील तर आपल्याला खेळण्याला मजा येणार नाही. त्यामुळे आपल्यास नम्र विनंती आहे, अधिक वेळ न घालता. शेवटचे 3 मिनिट, पंचाचा इशारा. अतिशय दक्षपणे पंच. हा, हळूहळू दाबू नका, जास्त दाबू नका खाली. हा, सुंदर पकड झालेली 1 गुण परत भुरक्याचीवाडी संघाला. या ठिकाणी पंच म्हणून अतिशय दक्षपणे गंडापळी सर आणि शेखररावजी मुकाडे वाईकर अत्यंत चांगल्या पद्धतीने पंचगिरी करत आहे. त्याबद्दल त्यांचं यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा, या ठिकाणी शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. हा, सुंदर अशा प्रकारची रोड, पंचाचा निर्णय, प्लेअरने बोलू नका. 3 गुण पेठवडगाव संघाला. शेवटचे 2 मिनिट, अभिनंदन पेठवडगाव या संघाच्या खेळाडूचं. 3 गुण प्राप्त केलेले आहेत आपल्या संघासाठी, खूप मोठं योगदान. शेवटचे 2 मिनिट शिल्लक. या खेळाडूची पकड करणारे 200 रुपये वडगावकर. पुढे योगदान यायचं ना, 300 होते. सुंदर 1 गुण परत. 12 पेठवडगाव आणि 19 भुरक्याचीवाडी, म्हणजे भुरक्याचीवाडी संघ आघाडीवर आहे. शेवटचे काही सेकंद शिल्लक आहेत. चला, यानंतर वाखारी आणि निमटो या दोन्ही संघांना विनंती, आपण लवकरात लवकर या. चला, रेडी या, रेडी मैदानाकडे येऊन उभं राहा, म्हणजे वेळ घालू नका.
सुंदर अशा प्रकारची पकड झालेली आहे. परत एक गुण भुरक्याची वेळ या संघाला प्राप्त. यानंतर वाखाडे आणि लिमटो या दोन्ही संघांना विनंती आपण लवकरात लवकर मैदानावर येण्याची कृपा करावी. या ठिकाणी या भोसऱ्या थंडीमध्ये सुद्धा प्रेक्षक अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामना पाहत आहेत. मला वाटते या खेळाडूची कॅच अद्यापर्यंत झालेली नाही. एक गुण परत भुरक्याची वेळ या संघाला प्राप्त. शेवटचा 1 मिनिट. या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सामन्याचं आयोजन यात्रा कमिटी, गावकरी मंडळी, नवे तरुण मित्रमंडळ व कर्मचारी वृंद तवा यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन व सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. हा 8 नंबरचा खेळाडू पडगाव या संघाचा चाल करून गेलेला आहे. गुण घेण्याच्या प्रयत्नामध्ये वळवळ करू नका. सुंदर पकड झालेली आहे. एक गुण परत भुरक्याची वेळ या संघाला प्राप्त. दोन्ही संघ थोड्याच बरोबरीचे होते परंतु एकदा पारडं जड झालं की थोडं अवघड जाते. त्यामुळे या ठिकाणी भुरक्याची वेळ संघ विजयाच्या अंतिम टप्प्यावर आहे. सामना संपलेला 15चा इशारा केला वाखाडे विरुद्ध लिमटो.